हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आमला आश्रम तर्फे एक नवीन ऑफर. हालेलुया. हालेलुया. आपण या वर्षी गेल्या वर्षासारखे एक सुंदर पिलग्रिमेज आयोजित करत आहोत. 18 तारखेला मुंबईतून गाडी निघणार, 25 तारखेला परत मुंबईमध्ये पोहोचणार. हालेलुया. हालेलुया. आणि दिवसभर या सगळ्या दिवसांमध्ये पुण्य स्थानांमध्ये आपण जाणार. संत लोकांच्या संबंधातील जागा, घरदार वगैरे आपण पाहणार आणि संत तोमा यांच्या द्वारे झालेल्या अनेक पवित्र कृतीच्या ठिकाण आपण जाऊन पाहणार, अनुभव घेणार. गेल्या प्रार्थनामध्ये भरपूर सुंदर अनुभव अनेक लोकांना मिळाले. यावेळी यापेक्षा अधिक अनुभव आपल्याला मिळू दे म्हणून शुभेच्छा आणि वन्स अगेन हॅपी न्यू इयर. कॉन्टॅक्ट नंबर रिचर्ड मचाडो, नेविल पेरेरा यांचा तुम्हाला फोन नंबर मिळत आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र ग्रंथ आपल्याला शिकवत आहे की जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. एक प्रकारचे लोक जैगिक लोक आहेत, दुसऱ्या प्रकारचे लोक आध्यात्मिक वृत्तीचे लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. कोरिंथीकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये 2 अध्यायामध्ये, पहिल्या अध्याय आणि 2 अध्यायामध्ये या गोष्टीविषयी तपशीलदार बोललेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण कोरिंथीकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये 2 अध्यायातील 11 पासूनचे वचन ऐकूया. मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माणसाच्या मध्ये माणसाचा आत्मा आहे. हालेलुया. तसा प्रकारे माणसाचा आत्मा, माणसाच्या मध्ये काय चालू आहे ते कळते त्याला. तसा प्रकारे देवाच्या संबंधातील गोष्टी कोणाला कळत आहे? देवाच्या आत्म्याला कळते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा आपल्या आत देवाचा आत्मा पोचलेला आहे, देवाचा आत्मा आपल्याला देवी माणूस बनवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना सभा या देवाच्या आत्म्याला आपण स्वीकार करण्यासाठी, देवाच्या आत्म्याला आपल्याला ओळख होण्यासाठी आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. सिस्टर पुढे वाचा. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. हालेलुया. आपण स्वीकार केलेले आत्मा म्हणजे बप्तिस्मा स्वीकार केलेले लोकांनी स्वीकार केलेले आत्मा देवाचा आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बप्तिस्मा स्वीकार करणारे सगळे लोक
देवाच्या आज्ञाला स्वीकार केलेले लोक आहेत. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. धन्यवाद येशू. Praise the Lord. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो. Praise the Lord. योहानाचा शुभवर्तमान 3रा अध्यायामध्ये निकोदेमला येशू हे प्रश्न विचारत आहे. तू मोठा पंडित आहेस, तू गुरु आहेस, तुला हे माहित नाही का? Praise the Lord. Hallelujah. तुला माहित नाही का 9वी आला जन्म घेणं गरजेचं आहे म्हणून? आत्मापासून जन्मलेले आत्मा आहे, शरीरापासून जन्मलेले शरीर आहे. Praise the Lord. Hallelujah. शरीरापासून जन्मलेले शरीर आहे म्हणून बोललं तर आईच्या उदरातून जन्म घेणारा प्रत्येक मुलगा किंवा मुलगी जैविक आहे. त्यांच्यामध्ये जैविक वासना असणार, जैविक विचार असणार, जैविक होऊन ते लोक मोठा होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण जैविक नाही आणि आपण जैविक होऊन रेगू नये म्हणून देवाचा आत्मा आपल्याला मिळावं म्हणून देवाने एक विशेष व्यवस्था केली आहे. प्रेज द लॉर्ड. निकोदेमला का विचारलं, तुला कळत नाही का म्हणून? कारण प्रत्येक यहूदी तरुण मुलगा, विशेष प्रकारे त्याचा अभ्यास केलेले गुरु लोक जुन्या कराराचा पुरापूर स्टडी करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एझेकियल ग्रंथामध्ये 33वा अध्यायामध्ये आपण पाहत आहे, परमेश्वर सांगत आहे एखाद्या पापी माणूस पापामध्ये मरावं हे देवाची इच्छा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखाद्या पापी माणसाच्या मरणामध्ये देवाला आनंद नाही. मग देवाचा आनंद कशामध्ये आहे? हालेलुया. परत फिरावं, देवाकडे वळावं आणि देवापासून त्याचा नवीन जन्म व्हावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण एझेकियल ग्रंथ 33वा अध्यायामध्ये 11वं वचन आता आपण ऐकूया. त्यांचा प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा यात काही संतोष नाही, तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे यात मला संतोष आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका व्यक्तीचा पक्का परिवर्तन व्हावं. प्रेज द लॉर्ड. मागे फिरावं. मागे फिरलेला जो माणूस आहे त्यांनी देवाकडे लक्ष द्यावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जे माणसाला थोडाफार या सगळ्या गोष्टी अशक्य आहे, ते काम सोपं करण्यासाठी 33वा अध्यायामध्ये सर्व लिहून झाल्यानंतर 36वा अध्यायामध्ये पुढे प्रवचनाचा प्रगती होत आहे. हालेलुया. 25वा वचन 36वा अध्यायामध्ये 25 पासूनचे वचन आता आपण ऐकूया. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुमची सर्व मलिनता व तुमचे सर्व मूर्ती यापासून मी तुमची शुद्धी करेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. वाईटाच्या संबंधामध्ये पहिलेच देवाने बोलून ठेवलेलं आहे. त्यानंतर मध्ये आपण ऐकलेल्या वचनाच्या नंतर असलेल्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, एखादे नीतिमान कितीही मोठा नीतिमान असला तरी
तो पडला तर, तो चुकीच्या कामामध्ये उतरला तर तो नीतिमान नाहीये, त्याला शिक्षा बसणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. देवाकडे वळायला पाहिजे. देवाकडे वळणे सर्वांना सोपं नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माणसाने कितीतरी प्रयत्न केले तरी शेवट तो पडतोच. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्याचं काम सोपं करण्यासाठी या 36व्या अध्यायामध्ये 25 पासूनच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन. हे शुद्ध पाणी काय आहे? या शुद्ध पाणी आहे बप्तिस्मा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशूने एसकीएलला विचारलं, तुला माहित नाही? जुन्या करारामध्ये तू हे शिकलेलं आहेस. ते 36व्या अध्यायामध्ये जे लिहिलेलं आहे ते तुला कळालं नाही का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे याचा फायदा काय आहे म्हणून पुढच्या एक वचनामध्ये लिहिलेलं आहे. आता आपण ऐकूया पुढच्या वचन. सिस्टर वाचा. मी तुम्हास नवे हृदय देईन. हालेलुया. हे बप्तिस्मा स्वीकार करणारा जी व्यक्ती आहे त्यांना परमेश्वर समजण्यासारखा नवीन हृदय, जुन्या हृदयामध्ये, जुना स्वभाव असलेल्या हृदयामध्ये कोण किती काय बोललं तरी समजत नाही त्याला. किती शिकलेलं असलं तरी त्याच्या डोक्यात नाही घुसणार. हालेलुया, धन्यवाद येशू. म्हणून त्याला एक नवीन उत्पत्ती बनण्याची गरज आहे. त्याची व्यवस्था इथे देवाने केलेली आहे. पुढे, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. हालेलुया. जुनं आत्मा तुझ्यामध्ये आहे तरी काही कामाचं झालेलं नाही. तू कितीतरी प्रयत्न केला तरी तू तिकडेच उभं राहत आहेस. हालेलुया. म्हणून मी तुझ्यामध्ये एक नवीन आत्मा घालणार. पुढे, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन. हालेलुया. जगित माणसाच्या आतमध्ये जे हृदय आहे ते पाषाणमय हृदय आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही इकडे तिकडे बघितलेलं असेल, अनेक लोक एका व्यक्तीचा जीव काढायपर्यंत मारतायत. कधी कधी भयंकर मोठा भांडण वगैरे झाल्यानंतर लोक स्वतः येऊन माझ्याकडे बोललेलं आहे, फादर क्षुल्लक गोष्टीसाठी भांडलो. जे भांडलेलं आहे ते स्वतः येऊन बोलत आहे, फादर क्षुल्लक बाब. मग क्षुल्लक बाबसाठी एवढे मोठा भांडण काढायची काही गरज होती का? कळत नाही. कारण काय आहे, पाषाणमय हृदय आतमध्ये बसलेलं आहे. पाषाणमय हृदय ज्याच्याकडे आहे ते मन कठीण करत बसणार, मन कठीण करत बसणार. एवढे मन कठीण करणार की आजूबाजूच्या लोकांचं पण मन कठीण करून टाकणार. प्रभू तुम्हा बरोबर असो. एवढे भागामध्ये, पाठीवरती एवढ्या भागामध्ये भयंकर दुःखता आहे. कमरेचा त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. कोणाचा तरी एका डोळ्याचा आत एक प्रकारचा दुखणे अधून मधून येत होते, त्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. हालेलुया. असे कोण असेल तर, बोलतानाच असे कोण असेल तर तुम्ही हात वर करू पटापट ते स्वीकार करू शकताय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. संडासला लागण्याच्या संबंधातील त्रास असलेल्या काही लोकांना, जुलाब लागण्याचा त्रास असलेले कोणाला तरी
प्रभू आता स्पर्श करत आहे. श्वास पाहिजे तेवढे भेटत नाही. दम लागत आहे, श्वास पाहिजे तेवढे भेटत नाही. श्वास घ्यायला त्रास असलेले कुणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.